नमस्कार. मी डॉक्टर सौ माधवी गणेश केसरी. आहार विचारमध्ये आपले स्वागत आहे. आज 31 मार्च. आज भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचा जन्मदिवस आहे. त्यांना वंदन करून मी या एपिसोडला सुरुवात करत आहे. काल मी एका औरंगाबाद शहरातल्या भाजी विक्रेतीच्या अनुभवाबद्दल बोलले. त्यानंतर काही वर्षापूर्वीची माझी एक विस्मृतीत गेलेली फाईल मेंदूनी अचानक उघडली आणि त्यामुळे मला असं वाटलं की त्या उघडलेल्या फाईलमधला जो अनुभव आहे तो आपल्याला सांगावा. मी जेव्हा दादरच्या क्लिनिकमध्ये प्रॅक्टिस करत होते त्यावेळेला माझ्याकडे एक पेशंट आली होती. अर्थात न्यूट्रिशनच्या सल्ल्यासाठी ती आली होती. तिला मी कडधान्य खाण्यासाठी म्हणून सांगितलं, तर ती म्हणाली की आम्ही कडधान्य खाणं बंद केलंय. म्हटलं का बरं, काय प्रॉब्लेम आहे? तर म्हणे कडधान्य खाल्ली की आमची सगळ्यांची पोटं खूप दुखतात आणि आम्हाला इतका त्रास होतो की आम्हाला त्यासाठी औषध घ्यावं लागतं आणि मग ते 2-3 दिवस आम्हाला त्रास होतो. तर मी विचारलं, तुम्ही कुठलं औषध घेता? तिने जे नाव सांगितलं ते अँटीबॅक्टेरियल होतं. म्हटलं म्हणजे तुम्हाला अलर्जी नाही आहे, हे इन्फेक्शन आहे. तुम्ही कुठल्या पाण्यात ते भिजवता? तुम्ही कशा पद्धतीने त्याचे मोड आणता? ती म्हणे आम्ही नाही काय करत. म्हणजे म्हणे आम्ही भाजीवाल्या बाईकडनं विकत घेतो ते आणि घरी येऊन त्याची उसळ किंवा भाजी आमटी असं काहीतरी करतो आणि खातो. पण असं आमचं सारखं व्हायला लागलं म्हणून आम्ही आता ते कडधान्य मोड आणून खाणं बंद करून टाकले. मग मी तिला 4 प्रश्न विचारले की तुझी बाई कुठलं पाणी वापरते, कुठला कपडा वापरते? तर म्हणे काय माहिती. मग मी तिला एक प्रश्नावली लिहून दिली आणि म्हटलं आता जेव्हा केव्हा तू त्या भाजीच्या दुकानावरून जाशील त्यावेळेला ह्या प्रश्नांची उत्तरं तिथं जाऊन शोध आणि तोपर्यंत मी तुला ज्या पद्धतीने समजावून सांगते आहे त्या पद्धतीने तू स्वतः घरी ते मोड आणण्याचं काम कर. मोड आणायला अजिबात वेळ लागत नाही, त्याच्यासाठी वेगळी मेहनत करावी लागत नाही. फक्त लक्षात ठेवून सकाळी ऑफिसला जायच्या आधी कडधान्य भिजत घालायचं आणि संध्याकाळी घरी आल्यानंतर ते टांगून ठेवायचं किंवा चाळणीत मोड आणायला ठेवायचं. म्हणून मी तिला फडकं धुणं वगैरे हे काही तिला वेळेपायी जमणार नाही असं गृहीत धरून चाळणीचा ऑप्शन दिला आणि त्याच्यानी म्हटलं तू करून बघ, एक कडधान्य आणून बघ, त्याचा काय उपयोग होतो का बघ. तुझं पोट नाही दुखलं तर 4 दिवसांनी दुसरं कडधान्य आणून त्याचे मोड आण आणि खा आणि काय फरक पडतो ते मला सांग आणि 1 महिन्याने मला येऊन भेट की तू कडधान्य खाऊ शकलीस किंवा नाही. त्याच्यानंतर मी तुला पुढे काय सल्ला द्यायचा ते ठरवेन. 1 महिन्याने जेव्हा ती आली तेव्हा तिने मला सांगितलं की ती जी भाजीवाली बाई होती ती तिचे वापरलेले कपडे म्हणजे जुनी साडी, जुनी लुंगी, जुना काय म्हणतो आपण त्याला ते दुपट्टा असं सगळं वापरत होती आणि त्याच्यामध्ये ती कडधान्य टांगून ठेवायची आणि त्याला मोड आणायची. तेच तसंच ती घेऊन यायची आणि विकायची. म्हटलं तू तिचं फडकं ते पाहिलं का? तर हो म्हणे मॅडम, एक तर रंगीत होतं आणि त्याच्यावर खूप काळे डाग होते म्हणे. म्हटलं बघ, तिथं तुला ते इन्फेक्शन होत होतं. काळे डाग आहेत म्हणजे फंगस होतं, म्हणजे ते बॅक्टेरियापेक्षा जास्त घातक होतं तुला, म्हणून तुमची सगळ्यांची पोटं दुखत होती. मग तिला ते पटलं आणि तिने अजून तिच्या 4 मैत्रिणींना पण सांगितलं की बाई तू असं कर म्हणून. ज्या वेळेला ही माहिती तिने त्या बाईकडनं घेतली तेव्हा ती बाई तिला म्हणाली की सध्या तर तुम्ही आमच्याकडनं माल घेत नाही, कशाला येऊन कटकट करताय, मला 10 प्रश्न विचारतायत, हे फडकं बदल ते फडकं बदल सांगतायत, मला काय करायचं ते मी करीन, तुम्ही इथून चालत्या व्हा. म्हणजे इतका उद्दामपणा त्या बाईमध्ये. तो मेट्रो सिटीतला माझ्या पेशंटचा अनुभव पेशंटनी मला कथन केलेला मला अत्यंत वाईट वाटलं. एकतर त्या बाईचा राग आला आणि त्याच्यापेक्षा या नोकरीच्या नावाखाली वेळ नाही असं सांगत आपलं काम टाळून स्वतःच्या हाताने स्वतःचं आणि कुटुंबियांचं आरोग्य धोक्यात आणणाऱ्या या बायकांचा मला खूप राग आला.
मी त्या बाईला खूप समजावून सांगितलं, म्हटलं तू पेशंट आहेस, मी जसं विद्यार्थ्यांना रागवते तसं तुला रागवू शकत नाही, मी समजावून सांगते, पण कृपा करून इथून पुढे तरी स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याकडे असं दुर्लक्ष करू नका. वस्तू पारखून घ्या, स्वतः थोडीशी मेहनत करा, तर तुमचं आरोग्य आपोआप सुधारेल. तुम्हाला एवढी अँटीबायोटिक्स अँटीफंगल खायची काहीच गरज नाही. तर प्रकृतीची काळजी घ्या. सुदैवाने त्या पेशंटनी तर ऐकलं. तिने अजून तिच्या 4 ओळखीच्या नात्यातल्या बायकांनाही हे सांगितलं, कारण बहुतेक सगळ्या जणी नोकरी करणाऱ्याच होत्या. त्यामुळे त्यांनी त्यांचं आरोग्य सुधारलं. हा अनुभव जो माझा विस्मृतीत गेला होता, तो मी परत एकदा तुमच्या समोर सांगत आहे. येथेच थांबते. आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.